नमस्कार मित्रांनो, आज मी आलोय बदलापूर पासून 5 किलोमीटर अंतरावर बारवी डॅम असा एक परिसर आहे. तर त्या परिसरात आलोय. माझ्याबरोबर आहे अमर वनकट्टे. अमर वनकट्टे हा कवी आहे. तर तो एक त्याची कविता सादर करणार आहे. आपण एक नवीन सदर सुरू करतोय, नवोदित कवी असं त्याचं टायटल असेल. तर त्या टायटल अंतर्गत अगदी म्हणजे महाराष्ट्रातले, भारतातले जर मला शक्य झालं तर ते कवी, नवोदित कवी जे अजून लोकांना माहीत नाही आहेत पण छान लिहितात, अशा कवींना मी इंट्रोड्यूस करून देणार आहे. तर त्याचा शुभारंभ आपण करतोय अमर वनकट्टेच्या कवितेने. अमर, मला एक सांग, म्हणजे मला सांगण्यापेक्षा प्रेक्षकांना सांग कॅमेऱ्यात बघून, की तू कविता का लिहितोस? कविता हे एक उत्तम माध्यम आहे व्यक्त होण्याचं, आणि कविता लिहिणं फार महत्वाचं आहे. कवितेतून व्यक्त होता येतं. आलं का लक्षात? सशक्त माध्यम आहे असं अमर म्हणतोय. कवितेच्या माध्यमातून व्यक्त होता येतं. आपण आता नमनाला घडाभर तेल न वाहता अमरची कविता ऐकूया. अमर, बोल. रूढी परंपरेच्या चिखलात रुतलेल्या जाती व्यवस्थेचा रथ जाळला आमच्या बापानं. पण त्या बापालाच बाप न मानणारे बैमान झालेत. नुसतेच डोक्यावर घेऊन नाचत आहेत सत्तेच्या खुर्च्या. ते लाचार होऊन भिका मागत फिरत आहेत कुत्र्यासारखे. कोल्ली कुत्री झाली त्या बैमानांची, आणि तोडत आहेत आमच्याच गांडीचे लचके. आणि तरी सुद्धा आमचीच माणसं बंड करून न उठता शंडासारखं सोसतात सगळं. मराठवाडा, खैरलांजी, जवखेडा, शेजव, आगे, विकीढेपे एवढं होऊनही अजूनही नवीन हत्याकांड व्हावं याची वाट पाहत आहेत हे लोक. गटातटांच्या लढाईत तुकडे झालेत आमचे. शिकलो आम्ही फार, पण काय फायदाच नाही. संघटित झालो, पण एक संघच नाही. संघर्ष करतो आम्ही, पण आमच्यातच. आमच्या आशेचा किरण उगवलाय आता. देणार चटके त्या बैमानांच्या गांडीवर. नाही सोसणार आता ती बैमानी. जागणार आम्ही आमच्या बापाच्या त्यागाला. नमन करणार क्रांती सूर्याला. हिम्मत असेल तर आडवा. रक्त सळसळले आता. झालोय आता आम्ही जागे. नाही होणार आता आमचा आगे जाधव आणि भूत मांगे.